मैं इस पोत का नाम भारतीय नौसेना पोत मोरमुगांव रखती हूं। इस पोत और इसके सभी नौसैनिकों के उज्जवल भविष्य की कामना करती हूं। भारतीय नौदलाचे ॲडमिरल सुनील लांबा यांच्या पत्नी रीमा यांनी शुभेच्छा दिल्या आणि या महाकाय युद्धनौकेनं समुद्राच्या दिशेनं कूच केली। मोरमुगाव गोव्यातील सर्वात जुन्या बंदराचं नाव या अत्याधुनिक विनाशकीला देण्यात आलंय। मोरमुगावचा समावेश झाल्यामुळे भारतीय नौदलाची ताकद कैक पटीनं वाढली आहे, कारण 15B वर्गाची ही विनाशिका जगातील सर्वात अत्याधुनिक विनाशिका मानली जाते। These are the state-of-art ships. There has been improvement from Project 15 to 15 Bravo. The stealth features, the weapon package, and this is a state-of-art destroyer among the best in the world. This will add to blue water capability of the Indian Navy and maritime capability of the nation. मोरमुगाव ही भारतीय बनावटीची युद्धनौका असून तिची निर्मिती मुंबईतल्या माझगाव डॉकमध्ये करण्यात आली आहे। या विशाल युद्धनौकेची लांबी 163 मीटर इतकी असून तिचं सध्याचं वजन 3000 टन इतकं आहे। मात्र हत्यारांनी सज्ज असलेल्या मोरमुगावचं वजन 7300 टन इतकं असेल। ताशी 30 नॉटिकल माईल वेगानं ही युद्धनौका समुद्रात भ्रमण करेल। मोरमुगाववर नौदलाचे 50 अधिकारी आणि 250 जवान तैनात असतील। मोरमुगाववर इस्रायलच्या मदतीनं तयार करण्यात आलेले बराक मिसाईल कार्यान्वित करण्यात येणार आहे। त्यामुळे शत्रूच्या मिसाईल्सना 70 किलोमीटर दुरीवरच उद्ध्वस्त करण्यात येईल। पाणबुड्यातून होणारे हल्ले परतावून लावण्यासाठी मोरमुगाव मोठी भूमिका बजावणार आहे। समुद्रातल्या हालचालींना टिपण्यासाठी या विनाशिकेवर नौदलाचे 2 हेलिकॉप्टर्स सदैव तयार असतील। मोरमुगावप्रमाणे 15B श्रेणीच्या आणखी काही विनाशिका लवकरच नौदलाच्या ताफ्यात सामील होतील आणि विशेष म्हणजे त्याही भारतीय बनावटीच्या असतील। भारतीय नौदलाची आधुनिकतेकडे सुरू असलेली कूच पाहून शत्रू राष्ट्रांच्या मनात चांगलीच धडकी भरली असेल, यात तिळमात्र शंका नाही। मयूर परीख, ABP माझा, मुंबई।